श्री गुरुभ्यो नमः। नमस्कार मित्रांनो, मी वेदमूर्ती देशमुख गुरुजी ह्या व्हिडिओमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मी जो व्हिडिओ बनवत आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी देणार आहे। आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या मनामध्ये जे प्रश्न पडतात त्याच्यावरती ही माहिती आहे। आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पूजेला बसतो तेव्हा गुरुजी काय करतात, सगळ्यात अगोदर आपल्या कपाळी गंध लावतात आणि आपल्याला आचमन करायला सांगतात, म्हणजे 3 वेळेस पाणी प्यायला सांगतात, चौथ्यांदा तांबणामध्ये सोडायला सांगतात। मग तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का हो, की कपाळी गंध का लावावं, आचमन का करावं? तुम्हाला सांगू का, बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात, पण ते स्वतःहून गुरुजींना कधी विचारत नाहीत आणि तुम्ही विचारल्याशिवाय गुरुजी तुम्हाला ही माहिती कधी देणार नाहीत। चला तर मग ह्या पाठीमागं शास्त्रशुद्ध माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतो, ती तुम्ही व्यवस्थित ऐका आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा। आपण ज्यावेळेस घरामध्ये पूजेला बसतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर कपाळी गंध लावण्यामध्ये येतं। हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हा विधी सांगितलेला आहे। कपाळी गंध का लावावं, तर दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, ज्ञानचक्षु ज्याला म्हणतात, ओज नावाची शक्ती त्या ठिकाणी असते। तर या आज्ञाचक्रावरती, ह्या ज्ञानचक्षुवरती ज्यावेळेस गंध लावतो त्यावेळेस तो भाग थंड पडतो आणि आपलं मन हे एकाग्र व्हायला मदत होते। आणि पूजेला बसताना कशाची गरज आहे, तर मन स्थिर असणं, मन एकाग्र असणं, आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत, हीच भावना असली पाहिजे। त्यामुळे कपाळी गंध लावल्याशिवाय आपल्याला पूजेला कधी बसता येत नाही। ते झाल्यानंतर आपण काय करतो, तर आचमन करतो, 3 वेळेस पाणी पितो। हे आचमन का करायचं, तर सगळ्यांना माहित आहे की पूजेला बसताना सर्व काय करतात लोक, की स्वच्छ आंघोळ करतात आणि धूत वस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे घालतात। कोणी सवळ्यात बसतं, कोणी धोतर घालतं, कोणी कुर्ता पायजमा घालतं, प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीनुसार वस्त्र धारण करतं। तर हे सर्व बाह्य शुद्धता आहे, म्हणजे बाहेरून आपण स्वच्छ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो। पण पूजेला बसताना काय गरजेचं आहे, आपला देह शुद्धी असणं गरजेचं आहे, आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे, मनामध्ये नकारात्मक ऊर्जा नसावी। ह्याच्यासाठी ऋषीमुनींनी आचमन करायला सांगितलेलं आहे। मंत्र काय आलेला आहे, केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्रीहरिम पापनाशाय गोविंदम मोक्षदायकः। केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम, केशवाचं नाव घेऊन पाणी पिल्याने क्लेशाचा नाश होतो, माधवाचं नाव पिल्याने, पाणी घेऊन पिल्याने दुःखाचा नाश होतो। श्रीहरिम पापनाशाय, हरीचं नाव घेऊन पाणी पिल्याने पापाचा नाश होतो। आणि चौथ्यांदा गोविंदम मोक्षदायकः, पाणी सोडावं आणि गोविंदाय नमः म्हणावं, म्हणजे मोक्षदायकः, आपल्याला मोक्ष प्राप्त होतो। असं हे आचमनाचं कारण आहे। शास्त्रशुद्ध माहिती याला म्हणतात। आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हे शेअर करा। माझ्या या चॅनलला आपण फॉलो करा, कारण आपला प्रतिसाद मला मिळणं गरजेचं आहे। मी पूजेबद्दल, धार्मिक विषयीबद्दल वेगवेगळ्या माहिती अशा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। धन्यवाद।